श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामिराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंथाटोपेशमाला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामनिवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिम व्याग्र कोठे नसे पाहता। असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकच रे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिते शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मत्सी समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतकी प्रार्थना ना विजय आपुल्या म्हणा कृपा समुद्री यामीना आश्रय देशे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलौकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीरथ वर्णांतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भली नाना न बाध होत तुझ्या कृपे। किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन ज्ञान दिमिर निरसोन ज्ञानार करधई प्रकट पै शांती मनी सदा वसो वृत्ताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिनी यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन तुगे द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राचीन तम नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री मल्हारी कवच अथक कवच ध्यान ध्यायन् मल्लारिदेवं कनकगिरिनिभं हाळसाभूषिताङ्कं श्वेताश्वं खड्गहस्तं विभुतबुधगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रिं दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृतं नित्यमोङ्काररूपं प्रथम करावे गणेश नमन सर्वसिद्धींचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यात लाभते। शिव म्हणे पार्वतीस ऐक देवी मल्हारी कवच हे गुह्याहुनी अति गुह्य अज्ञात आजवरे सर्वांना। पार्वती विचारे शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे चपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधी विधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतसे रक्षण पठन करिता कवचाचे। पार्वतीस सांगे कैलासपती ऐक प्रिये सावध चित्ती कैसी विधी विधान रीती कवच साधना करावया। शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्म उद्गीत मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वरे रक्षावे। दोन्ही नेत्री मणिहंत्यास भ्रूमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकारे रक्षावे। शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंधावरी खड्गराज बाहुवरी हातांवरी रक्षणे त्रिपुरांतक। शंकरण्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी पिनाकीला जठरावरी धुर्जटी नाभेवरी रक्षो। महादेवा उदरास रक्षे शैलजापते कटीस रक्षे त्र्यंबका माझ्या मांड्यांस रक्षे गुडघे माझी कृतीधारका। दोन्ही जांगा ईश्वराने घोटे माळसापतीने पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे। जोडोनी दोन्ही हात भक्ती भरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावे। ऐसे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्यनेमे जपता जरी इह परतर कल्याण होते। ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने मनोहृदय प्रेमाने मल्हारी देव चिंतावा। करिता मल्हारीचे चिंतन आदि व्याधी जाती पळून जवळी येती कदापि न भूत प्रेत पिशाच कुष्ठगळो दद्रू रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी। प्रतिचार 3 दिवसांचा ताप उचकी नाशाचा उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे। मस्तक शूळ निरसोनी जाई रणदित विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता। घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला। सर्व कार्य सिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफल पुरती चिंतिता मार्तंड भैरवाला। पुत्रार्थी असे पुत्र प्राप्ती धनार्थी असे धन प्राप्ती विद्यार्थ्याला विद्या प्राप्ती होते मल्हारी कृपेने। अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे। आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्य स्फूर्ती प्रतिभा शक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने। चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अति शीतल याही प्रेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराना। मल्हारी देवा जय जयकार माळसा कांता जय जयकार मेघनाथ महीपती जय जयकार मैराळ खड्गराजा जय जयकार खंडे राजा जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपुर स्वामी जय जयकार येळकोट खंडेराव। ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळून सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना। राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी अग्निचोर भयंकरी कशाची ही बाधा न होतसे। नाना सिद्धी प्राप्त होते शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे। या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धींचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा। भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्र स्तोत्र जप नित्यसाचे सिद्धी मिळती सहजची। पार्वती विचारे शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे। नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव। शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल। मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मधुनी काही भिन्न नसे।
मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर, मल्हारी माझा अंशावतार दृढ श्रद्धा ही असावी. भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे, तेच आहे शिवशंकराचे शिव मल्हारी एक असे. हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खानी, आयुरारोग्य चिंतामणी हृदय धरा सदाचा. त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण, चारी पुरुषार्थ तत्क्षण लाभते मल्हारी भक्तांना. मनी आणावे ते होते, असाध्य सारे साध्य ठरते, मनोवांचित घडवून येते मल्हारी कवच पठन करिता. 10 वेळा प्रति दिवस ऐसे पठन करा, 1 मास जितेंद्रिय उपवास भूमीवर शयन करा. स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी, शतपाठ करता साचार्य शापमुक्ती लाभेल. नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन, प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निजभक्ता. मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम, अमर्याद तो कल्पद्रुम भक्तधारा प्रकट झाला. तू तीर्थ प्रयाग केवळ सौख्यदाता अति निर्मळ, महीपती तो कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करती नित्य कवचा वर्तने होती, त्यांच्या सुखा नको गणती हीच विनवनी सेवे करीची. येथे श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमावली विरचित प्राकृत मल्हारी कवचम श्री कुलदैवत शरणार्पणमस्तु. श्री मल्हारी हृदय स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषेः अनुष्टुप्छन्दः श्री गंगा माळसा युक्त मल्हारी देवता भूर्भुवस्वः इति बीजं तत्सवितुर्वरेण्यम् इति शक्तिः भर्गो देवस्य धीमहि इति कीलकं धियो यो नः प्रचोदयादित्यस्तं. श्री मार्तण्ड भैरव प्रीत्यर्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. पूर्वश्वेतांबरं देवम् अग्नेयं रुद्रभैरवं, दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्यं क्रोधभैरवं, पश्चिमे उन्नतग्रीवं वायव्यं कालभैरवं, उत्तरे सिद्धिसिद्धान्तम् ईशान्या शिवकर्पूरम्, ऊर्ध्वे कालविरूपाय अम्बरे मल्लहारिणीम्, अन्तरिक्षं सदानन्दं येळकोटिस्वरूपिणम्. एवम् 11 देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा, विजयी सर्वकामार्थक्षेत्रपालमहीपते. भ्रुवर्मध्ये तु ओङ्कारम्, द्वितले सहस्रभावनः, नेत्रे त्रिपुरान्तकं देवं, नासिके कामहारक, मुखे मोक्षनादायं, कण्ठं कर्मकलामृतम्, हृदयं हरिलिङ्गाय, स्कन्धे कर्म हरिप्रियं, पृष्ठे प्रलय रुद्राय, उदरे उदयार्कजं, मध्यं रक्षतु कायारति नाभिनारद जायते, गुह्यं गुरुपथाण्वाय, जङ्घे जीवप्रदक्तो जानुमण्डल जानाथ व्रतप्रासाद प्राप्तये, अङ्गुष्ठे सर्वतीर्थानि सर्वाङ्गे परमेश्वरः. एवम् अङ्गेषु दिव्यस्य मार्तण्डस्वरूपिणं, प्रथमं काशीनाथाय, द्वितीय पञ्चलिङ्गयो, तृतीयं प्रेमलिङ्गाय, चतुर्थे देवरूपिणीं, पञ्चमं पञ्चप्राणाय, षष्ठं षड्भुजक्षेमकम्, सप्तमं सपाकं सिद्धे, अष्टमम् अम्बिकाप्रियं, नवमं नागनाथं च, दशमं शोषहारकम्, 11 महारुद्रं, 12 ज्योतिर्लिङ्गयोः, 13 त्रिवर्गे च, 14 भुवने त्रये, 15 मण्डलं पूर्व, 16 च समाधिने, 17 गुह्यरूपम्, 18 च अब्जकम्, 19 नैसर्गिकं देवी तन्नो देवी प्रसन्नता. 19 नामानि विश्वम्भरस्वरूपयो, ज्ञानसिद्धि भवेत् प्राप्ति. 11 जपं जले, श्मशाने 10 पाठ च, 7 वार पठेन्नरः सर्वशगो भवेत् हानि, संग्रामे विजयी भवेत्. अश्वत्थं बिल्वं मान्दारं, चन्दनं धातु पञ्चकं, श्यामा सुगन्धिकादम्बा 9 वारं पठेत् सुखम्. मन्त्रसिद्धिं नवरात्रेण, अष्टरात्रं च देवतं, पञ्चरात्रे च नवश्यं, त्रिरात्रं च त्रिसमाहितः. 2 रात्रं व्याघ्रसर्पाणां मोहनं मन्त्रमालिका. एवं हृदयं मार्तण्ड पाठं शुभकुलं जये, मार्तण्डक्षेत्रमान्यो वा कर्मधर्मसुखोवम्. एवं 20 ते कार्य मार्तण्डरूपदर्शिनं, भावार्थतारको देव परब्रह्मस्वरूपिणीम्. इति श्रुतिस्मृति योगार्णव श्री मार्तण्डावतार प्रोक्तम् ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्रं संपूर्णम्. श्री कुलदैवत शरणार्पणमस्तु. श्री मल्हारी अष्टक. त्रैलोकी मणिमल्ल दैत्य सकळा अजिंक्य झाले मही, तेही ब्राह्मण हो मध्वजे विध्वंसिले सर्वही. आला ते समयी सदाशिव स्वये, सोडोनि ब्रह्मांड हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. संगे घेऊन सप्तकोटी गण हो, आला असे भूतला. खंडेराय म्हणूनिया प्रगटला, अद्भुत त्याचे लीला. संबोधे मणिमल्ल मर्दोनिया, केला पहाडंच हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. घेदा हा अवतार दुष्ट दमुनी, सद्भक्त रक्षेयले.
गायी ब्राह्मण होम हवन हे धर्म संस्थापिले कीर्ती गाती भृगुमुनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो संतोषे जन सर्वदा उधळती भंडारा देवावरी झालासे विजयी म्हणून दिवट्या लावोनिया प्रेमरी केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दाळिले दैत्य हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुपरी पालीस आला असे नळदुर्ग तिसरे विशेष चवथे जेजुरी जे हे असे ऐशिया जवस्थानका विरती पृथ्वीत नवखंड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा आपाद पर्यंत हो झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो म्हाळसा कांत हो अश्वारूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो ऐशिया कुलदैवतान मुनिया जो नित्य भावे भजे त्याला काय उने न मागत सदा अद्याप्त ही देईजे दाता देईल भक्ती मुक्ती समान वारोनि पाषांड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यादरे त्याचेही कळिकाळ दास्य करुणिया राहील हे तो खरे तेथे शाश्वत रंगला निज सुखे वारोनिया डंब हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्ये श्री गुरुमाऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम् अथ कुलदैवत चरणार्पणमस्तु। मल्हारी मार्तंडाचा मंत्र 11 वेळा। ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं ओम ह्रीं भ्रों त्रों श्रों ह्रों ध्रों प्रियाणानंद गंगामालसाभ्यां सहिता श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः। भ्रूं ध्रों भ्रों श्रों त्रों भ्रों ह्रीं श्री मल्हारी सप्तशती। अथ ध्यानम् ध्यायन् मार्तंड रूपम् अचल जल विभो कोटि सूर्य प्रकाशम् आनंद विश्ववन्द्यं सकल जनकरं कर्म धर्मादिनाथम्
अश्वम्बोधावरूढं परमविरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पं श्रीमन्मल्लारिराजं विजय जयकरं म्हाळसाकान्तसिद्धम् अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माथा देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमो ती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणाशी. करुण मन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पितयांचे उपकार मज असते थोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरे गुरुमावली वस्ती दरबारी पुस्तितयांची सेवे करे सेवा आपल्या कुलदैवताची. दादांनी दाखवली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमावली उवाच आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवे कर्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी. तो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळीकाळाच्या लहरी तारावया सकल जना. धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण ते दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवे कर्याचे. थोर तो चंद्रशेखर धरला मल्हारी अवतार केला तयाने संहार त्या मुनी मल्ल दैत्यांचा. माळसा महाकाली स्वय प्रकटली शैलजा बाळे ती विष्णुमाता अवतरली श्री मल्हारी संवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची पूर्वीलास भक्ताची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडित मंदिरे महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी एकांती अर्धांगी बैसोनी पुस्ती झाली शिवासी. पार्वती उवाच देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार जो उद्धरेल मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने भक्तिमुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझा रे कवने एके अवसरे पिडिले ऋषीश्वर भारे दैत्यत्रासे करुणिया. ऋषी नामे सनतकुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार. दरिद्र पिडिले जे ऋषीवर तया प्रती सांगतसे. सनतकुमार उवाच सप्त धर्मपुत्र तपाशी आले मनिचूर पर्वताशी अतितीव्र तपे मानसी करते झाले आश्रमाशी. त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताते. तयावनाच्या ठाई मयूरनासते पाही कोकिळा आळविती लवलाहे बकशुकरुंजी करताते. ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलताचा बडीवार केळी नारळ फन सुंदर शोभतसे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुल्ले सुंदर मंद मंद सुवासित. मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी खडग झळके तयाचे करी छेदितसे वायुते. अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना. ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर. अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदकपात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले. पुष्पाची वृक्षे उन्माळिले घरे दारे विध्वंसिले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमासतये. मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा जैसना धरणी कंप जाहला म्लानवदनी सृष्टी सारी. ऋषीश्वरासी घोर पीडिता कंठी पाश असे बांधिता वापी सरोवरे मध्ये बुडविता दैत्य ते महाबाहो. तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल दैत्य तये वेळे. ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडोनी कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिढे करोनी. पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजले आम्ही अनाथ जाहलो. आता कोणाशी सांगणे कोण्या राजसी मागणे देवराजही जिंकोनसे या मल्ल दैत्य राजासी. हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठासी पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगो महादेवासी तोच हारेल दुःख राशी ऐसे विचार करते मनाशी दैत्य पीडित ऋषीवर. आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र सायासी. हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र ते करुणी पवित्र गुरुमावली कथन करी. इथे श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोऽध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वताशी गेले सारे अमरावतीसी इंद्रराजास सांगण्या.
रत्ने झळकती सिंहासनी इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येऊनी करती तयाची सेवा तेथे सेवितसे अग्नी यमपाश सोडोनी कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीतसे शक्राची सूर्य शांत मूर्तीसी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करे स्तवनाची त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देव सभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देव राणा देखोनी या ऋषीगणा स्वतः उठोनी या सिंहासनात यांसी नमस्कार करिता झाला इंद्र उवाच दुर्लभ तुमचे चरण करीतसे मद पावना तुम्ही कार्य घेऊन कवना सांगावे मद ऋषिराजा ऋषी उवाच तुझे अभय आम्हासी मननी मनचूर पर्वतासी आम्ही करीत होतो तपासी आला तेथे मल्ल दैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला आम्हासी पिडू लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून कुटुंबियानिके पर्वते ठेवून आले तुझ शरण तू सर्व जाणसे देवराया इतके करणे दैत्य मनी मल्ला वध करणे आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करोनिया चक्र उवाच त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले की अंगुष्ठे तप केले धूम्रपानासहित जपिले तयाने झाला अमरतो त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठासी जावे महाविष्णूस वृत्तांत सांगावे आमचे क्लेश वधवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून हृदय श्री विष्णू चरण स्मरून पाहण्या वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयांची मिळण्या पोहोचले वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहुनी भक्ती जडली चरणी वैकुंठपती तेथे वसे देखिला ऋषींनी कमल नयन केला पितांबर परिधान रत्नजडित सिंहासन शोभतसे मेघ सावळा केयूर कनक किंकणी शोभत कंठी कौस्तुभ झळकीत कर्णी कुंडले निर्मित हृदय वैजयंती शोभत गरुड सेवा करी हस्ती गदा पद्मशंख चक्र शोभे पद्मासनी बैसले श्रीहरे वदन सुहास शोभे सौंदर्याचा निधी ओतिला रत्नघटित मुकुट शोभला सुवर्ण तेज सूर्य भाजला श्रीहरी आसनी वसे प्रिय भक्त ऋषी नारदादिक कपिल मुनी सिद्ध साधक जवळी ते सनकादिक भक्तिभावे शोभतात धर्मपुत्र ते पाहोनी आनंदले नेत्र तयाची जळी भरले नमस्कारुणी उभे ठाकले श्री विष्णूची स्तुती करू लागले ऋषी उवाच जय जयाजी पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजहंसा जगदानमया जगज्जीवना ऐसी स्तुती ऐकोनी संतोषला तो चक्रपाणी मेघ गंभीर वजनी पुसता झाला ऋषींसी श्री भगवान उवाच प्रसन्न झालो तुम्हासी कायने केले वैकुंठासी सांगावे तुम्ही वसी धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले कवने पापी भेड साविले दुर्मदे तपभंग केले चित्त शोभविले तुमचे ऐकोनी महाविष्णूंची वचने संतोषली धर्मपुत्रांची मने नमस्कार करुणी चरणे सांगते झाले तयासी ऋषी उवाच मनी चूर पर्वतासी आम्ही वस्ता तपासी मनी मल्ल दैत्य पिडले आम्हासी आमचे आश्रमासी नासविले अमरावतीचा राणा तो मनी मल्ले जिंकिला पिडले आम्हा ऋषी जना हे तुम्ही सर्व जाणता श्री विष्णू उवाच मनी मल्ल दैत्य माजले तपे ब्रह्मास आराधिले अमरते जाहले कोणी जिंकू न शके तयांशी येन हार मानती एका त्र्यंबका वाचुनी चला जाऊ शुभोनी तुम्ही आम्ही समवेत वृत्तांत सांगो महादेवास विनंती करो तयास तोच वधील मनी मल्लासुरांच चला ऋषीवर हो कैलास भुवनीची कथा निवारेल सर्व व्यथा साक्षी ठेवणे समर्था सांगत असे श्री गुरुमावली इथे श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः सनत कुमार उवाच महाविष्णू सह वर्तमान धर्मसूत ऋषी जन आकाश मार्गे करुणी गमन निघाले दर्शना कैलासासी तयानी कैलासगिरी देखिला सहस्र चंद्र किरणांचा भासला शुभ्रशूल देखिला हिमगिरी शंभो निवास त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले भारे चंद्रके सारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी तेथे आम्र वृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमीत जेथे गंधर्व करती गायन किन्नरे नृत्य करुण शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती रत्नखचित शिखरा माघारी रूप पाहोनी नरणारी कामधेनु तेथे रवंत करी शोभता ते अतिसुंदर हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिखरावरी ध्वज पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्तप्रभावळी शोभती प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निळकंठी शोभली पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचुनी बांधली सातवी हिऱ्याची निर्मिली झळकली वीज अंबरी मुक्ताकलाचा निर्मियेला अमृतासारख्या धवला स्फटिका समसोज्वळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखुनी धर्मसूत आनंदी होऊनी श्री विष्णू संतोष पाहोनी तेथे जाते झाले
ऋषींनी देखील शिवभुवन वर्णितात याचे महिमान लेखनी जाते आटून मज पामराची काय कथा त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी अष्टलोकपाल सेवा करुणी बोलंगता ती अखंडित सुरवर सकल इंद्रादिक विद्याधर किन्नरे यक्षादिक कुबेरादी मुख्य नायक सेविता ती सेवकपणे अप्सरा समुदाय मिरवती गीत नृत्यांची माला दाविती शिवसभेते रसविते नृत्य गायने करोनिया ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अति गहन सावधान करुणी मन श्रोते हो तुम्ही बरसावे इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच देखोनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्वही जे मनी मल्ले पिडिले तापत्रयाग्नीने पोळले ते शिवसभा पाहुनी आनंदले रथया माझी अत्यंत सभे माझी वैसला त्रिपुरारे अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरे पूर्व पुण्य करोणिया जैसे क्षराब्धीचे कल्लोळ कामधेनुचे क्षीर धवल तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळ दिसतसे कमळदली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभतसे अति भव्य शोभा जयाची सुलक्षण युक्त चरणतळे दिसती आरक्त कोमले भक्ताच्या हृदयी जिंकिले पापताप शोक हरे ज्याचे पायी काळ वसत सर्व वेष्टी करुणी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्मासन शोभत व्याघ्र चर्मासे परिधानित वरी भुजंगासे कवळित आनंदे शिवशंभूच्या पानपात्र डमरू खड्ग पिनाक बाण खटवांग परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला ऐसे दशायुधे मनोहरे प्रचंड दोरदंडे धरणी करे कंकणे सर्पाची भयंकरे दिसता ते दृष्टीसी पूर्वे सुंदर मुखकमळ कंठ शोभे सुनील ग्राशी भक्तासाठी हलाहल परमप्रीती करुणिया पश्चिमे मुखकमळ मिरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिवत्रिनेत्री शोभतसे उत्तरमुख शोभत शुभ्र वर्णगंड स्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहासवदन सुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिणमुख दिसतसे पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्षणे रहित तडित समुदायासारखी दिसत असा पंचमुखी शिव शिवशंकराचे अर्धांगी गौरी जावसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावले सृष्टी सर्वही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहता सती गिरिजा भवानी संवेद वसे शूलपाणी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपात करीती ऋषी उवाच जय जयाजी शिववरदमूर्ती जय जयाजी गिरिजापती जय जयाजी पशुपती नमन तुझ निज भावे नमन तुझ चंद्रशेखरा महांता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तुझ नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूत भावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतक नमन तुझ नमन ज्ञानदायकासी नमन वेद जानेतयासी नमन वेद कर्त्यासी वेद धर्तयासी नमन नमन सृष्टी कर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टी पालक विष्णूसी नमन संहार रुद्रासी त्रिमूर्तीसी नमन असो ऐशी शिवाची स्तुती करुणी ऋषी सभेत उभे राहुनी विवळ अंतःकरणी विराजोनी अश्रू ढाळती तेथे शंभू वाच तुम्हा कवने कष्टी केले दुर्मदे तपभंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्मसुता हो ऋषी उवाच महादुष्टमनी मल्ल दैत्य श्री शैल पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करते ब्रह्मास मनिमल्लासी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कवना न जिंकते देवदानव अमृत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत्त जाहले महितळी राज्य करू लागले सगळ जना ते पिडिले ऋषी तेही न सोडले भगवंता तू सर्वत्र होसी आमचा वृत्तांत जाणसी महादोषा ते खंडितोसी आम्ही काय सांगू तुझ शिव उवाच ऋषी हो तुम्हा ते दयांनी नाही पिडिले दुष्टकर्मे आयुष्य कमी केले काल सर्पाच्या पेटारे विध्वंसिले त्या मनिमल्लसुरांनी मी वधील त्या दैत्यांसी म्हणून उठला महाक्रोधासी जटा आपटिल्या भूमीसी उग्र रूप धरोणिया तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी दिला वंदिले धृतमारी नाम तिजेचे धृतमारी उभी ठाकली दंत दाडा विक्राळ दिसली जिव्हा तिची अग्नी भासली अति भयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरुमावली करीत असे वर्णन स्वामी सेवेकऱ्यांसाठी येथे श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पांचे शिरी शोभतसे मुकुट चंद्राचे खड्गपाश हाती शोभे सवेश्वान थोर गर्जत गण सप्तकोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित शोभेत यात शंभू मार्तंड समस्त देवांते आज्ञापित या व्यापने युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनांसहित
मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक जावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच मयुराचे वाहने आरुढले शक्ती सहित बैसले नीलवर्णी कवचे शोभले ते वीर सैनिक माझे. ऐरावतावरी आरूढ झाले इंद्राचे सैन्य ते भले दावानल दीप्ती शोभले ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटाचे नाद गरजते ते यमदूत असती निरंतर मांस भक्षण करते ते सैन्य नैऋत्याचे. चंचळ पाश हाती मिरवत ते सैन्य वायूचे ध्वज पताका असे हातात ते वीर वरुणाचे. कांचन अंकुश शोजवली ती सेना कुबीराची भली गजमुख परशु मिरवीत ती सेना गजाननाची. शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती मृगमुखी सेना चंद्राची ती सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे. अश्वगज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंखचक्र गदा हातातील सेना विष्णूचे निघाली. सनतकुमार उवाच देवसेना घेऊन सारे वधावया मल्ल त्रिपुरारी निघाला मणिचूर पर्वतावरे शिव मार्तंड भैरव. थोर सैन्य देखोनी भयातुर दूत होवोनी आले मल्लासुरापाशी धावोनी सांगती सैन्य वर्णन तयाला. दूत उवाच सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापल्या अद्भुत प्रदित शस्त्रे असते झळकत आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच काय वर्णिता तुम्ही सैन्यासी आम्ही जाणतो शिवासी वृषभवाहन असे त्यासी भस्मगज चर्म परिधान करीत असे. अंगी दया सर्पांची भूषणे असे संपत्ती त्याची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतासी. सनतकुमार उवाच दैत्यराज तो उठोनी उंच शिखरावरी जाऊनी मार्तंड भैरवाचे सैन्य पाहोनी भयविद मानसी जाहला. मग विराते पाचारोणी रथ अश्वदेवोनी बहुत सन्माने करोणी युद्धास तयार करीत असे. सुरादेवनी असुराशी देता झाला ऐरावतासी देतसे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी. अमर मल्ल उद्धातासी तांबुल दैत्य वैरियासी जय मंगल तो अश्वासी नर विध्वंसन दैत्य तो. बोलविता झाला घुमवक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्वकेशास सुरासन अश्वी जिव्हास एक एक दुर्धर दुष्टासती. जय इंद्रनील मकरतुंडास खड्गवीरा खड्गदृष्टास नांगरधारे वक्रदंत शुंडास्तास बोलाविता जाहला. या अवधी या दैत्यांसी वस्त्रे अलंकार तांबुलेसी पूजिता झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्यराज तो. आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रामासी आपण आरुढला इंद्र रथासी शस्त्रास्त्र परिपूर्ण. मल्ल तेजे असे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुस्सहपणे. तैसाच मनी दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत शस्त्रे चामरे विराजित उल्हासित मल्लबंधूस. दैत्य सिंहनादे गर्जती तेने गिरिकंदरे तनानती यक्ष किन्नर शिखरे सोडिती त्या पर्वताची. त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकोनी सैन्य घोष भयातुर होवोनिया नारे नर गमन करीते झाले तिथून. आता संग्रामाचा रस सांगेन समर्थाचा दास जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे. इथे श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोऽध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच दुष्टकळी काळा ते नाशे श्रोती देत सर्व सिद्धेसी ते मल्हारे चरित्र पाप विनाशे सकळ भक्तजनांचे. सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहुनी अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य महावीर. दोन्ही सैन्य महाउन्मत्त अतिक्रोधे संग्रामी भिडत वीरसिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ. अद्भुत वार करती कोणाते त्रिशूळ मारती कडंतर भाले वर्षती खांडे करती एकमेकांचे. कुंजळ कपाली कपाळ हानिती अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोकसारे भय पावती कल्पांत जाहला म्हणोनी. शस्त्रांश्रे वाजती सनसनाट तेने होतसे हृदय पोट संग्रामी धीरण धरवे नेट भय सर्व लोकांशी. आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देते उभय सैन्ये मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला. कोणी नाना रूपे घेते कोणी विचित्र रूप पालटते कोणी वाहने बदलते असुरी ऐसी चेटकी. चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळ शिजेना यास्तव मंत्रतंत्र जादू टोना अघोरी उपाय योजिते. एक वीर शस्त्र घाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करुणिया. जे दैत्य रणी पडले ते मागुते नाही उठले शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरवे उठविले. पडला देखोनी दळभार कोपे खवळला मल्लासूर सारथी असे बोले महावीर मी वधीन तया सकळा. खड्गदृष्ट उवाच नमन माझे मल्लासुरासी सैन्य पुरे आपल्या कोपासी. मी असे तयार युद्धासी विडा देई मज आता. खड्गदृष्ट युद्धासी आला असंख्य सैन्य परिवाराला मद्यपाने उन्मत्त झाला कुंजर हत्ती रथासह. शंभो उवाच आला महादैत्य युद्धासी घेऊन देव सैन्यासी शीघ्र युद्ध करावे यासी स्वामी कार्तिक तुझा.
स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी आपण पहावे युद्धासी मी मारणी या दुष्टासी म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्यासमवेत कार्तिक रणी उभा राहत मयुराजे वाहन वर्तमान विचित्र छत्रे मिरवीत खड्गदृष्ट उवाच तो मार्तंड भैरवाचा बालकासी सैन्यानो निरक्षणासी सैन्यासमवेत आला यसी षडानना बाळतू तैसा नव्हे मी वीर न धरू सेवकांचा आधार मी तुम्हाशी एकांगी लढणार लेका लाडक्या गिरजेचा माझे तिखट बाण खडतर तुझे कोमलांग सुकुमार तुझी मारतील अपार निवांत बैसावे दुर्गे जवळी ऐसा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्रबाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावरी बाण जवळी आले दैत्याने खडगाने छेदिले वरच्यावरी निवारिले अतिलाधवे करोणिया दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी उडवणी चुकविले दैत्य खुरपी संधान केले सवेची 12 बाण सोडिले तयाने स्वामीसी घायाळ केले व्याकुळ झाला गौरी पुत्र स्वामींनी शक्ती सोडली दैत्य बाणे निवारिली न सावरत जवळ पातली वक्षस्थळी आदळली दैत्याच्या शक्तिघाते विवळ जाहला रणभूमीसी उताना पडला प्राणाते त्याजिता झाला खड्गदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिला रणासी सैन्य पळाले दाही दिशी गण मारिते तयासी अशुद्धाचा पूर आला ऐसा खड्गदृष्टवधीला स्वामी कार्तिक विजयी झाला सकळ देव पुष्पवर्षाव केला स्वर्गातून तये वेळी पुढील कथेचा सौरस उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थांचा दास गुरुमाऊलीच्या मुखाने इथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच स्वामींनी खड्गदृष्टवधीला मल्लासुर कोपे खवळला उल्कामुखासी आज्ञा देता झाला युद्धाला गी दैतेंद्र उल्कामुख रथारूढ जाहला सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीसी पातला महाक्रोधे करुणिया तया येता देखिला शंभू तयावरी कोपला मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तया वेळी श्री गणेश रथारूढ झाला गणाचे सैन्य घेऊन निघाला उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित उल्कामुख उवाच अरे गौरीच्या बालका सुखी खाशी मोदका येथे काय अश्वका जाई बर्धोनी माघारा श्री गणेश उवाच अरे दैत्या अधमासी उवाच किती बडबडसी भक्षीन सैन्य मोदकासी क्षण एकही न लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी माझा धाक तुम्हा सकळ दैत्याशी ऐसे गणेश बोलता दैत्य झाला कोपता तीक्ष्ण बाण वर्षता रथ तोडी गणेशाचे गणेश लाजला मानसी आविशोनी मग क्रोधाशी सोडिता झाला आसराशी दैत्य घायल रणभूमी राक्षस मग काय करी सिंहाचे रूप धरे गणेशुंडा स्वीदारे तिखट नखे करोणिया गजानन महागोपला दंडरदयावरी मारिला शीर्षदिता जाहला उडला प्राण दैत्याचा उल्कामुख सैन्यसी पडता मल्लकोपे खवळला कुंतलोमास झाला देता विडा युद्धास जावया कुंतलोम युद्धासे निघाला सवे लक्ष दळ भार चालिला चतुरंग सेने मिरविला महावीर बलाढ्यतो दैत्य आला संग्रामास मार्तंड भैरव पाहुणी त्यास आज्ञा देतसे जय नंदीस जावे तू रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाजी रूप घेता झाला त्रिनेत्री पंचवक्री मिरविला नागभूषणे चंद्रशेखराचा सुवर्णाचे रथी बैसला त्रिशूलादी आयुधे सकला तयाशी कुंतलोम बोलला रणभूमीत ये वेळी कुंतलोम उवाच अरे तू शिवासारखा दिसतोसी तयाची आयुधे घेशी म्हणून काय शंकर होसी तू वाहन तयाचे जय नंदी उवाच महादेवाचे कृपे करुण शिवस्वरूप पावलो जाण आम्ही आहोत यांचे गण आलो पदार्थ तुझिया मग कुंतलोम रागावोनी ललाटीचा स्वद पुसोनी धनुष्याला बाण चढवोनी संधान करिता झाला शतलक्ष बाण सोडिले अति तिखटते वर्षावले जय नंदीवरी टाकले महादैत्य रणभूमीसी नंदीने बाण निर्वाणीचा काढला महाहलाहले निर्मिला सर्व शक्तीने ओढिला सोडिता जाहला दैत्यावरी तो घोंगावत जवळी आला हृदय फोडून गेला पृष्ठीरंध्रे निघून गेला दैत्य व्याकुळ जाहला दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता अनेक बाणे वर्षता नंदी पराभव पावता झाला तया वेळी सारथी भूमीवरी पाडिला अश्वरथ मुरडीला ध्वज धनुष्य मोडिता जाहला मुष्टीने जय नंदीचे देव सैन्य पळाले दैत्य सेनेस बक्षिले खडगादे दुर्गा मारिले सेनेने तया वेळी सैन्य बक्षिले देखोनी नंदी क्रोधे आवेशोनी रथसारथी घेवोनी सिंहनाद करिता जाहला क्रोधे नेत्र धगधगीत प्रलयाग्निसारखा दिसत शरजाळते सोडित जय नंदी दैत्यावरी ते शरजाळे काय केले सैन्य अवघेशी मारिले मग अग्निबाणा ते काढिला कुंतलोम्यावरी सोडिला तो कुंतलोम्याच्या अर्धही आदळला रक्तप्राशन करिता झाला प्राण घेता जाहला त्या कुंतलोम महादैत्याचे ऐसा कुंतलोम मारिला जय नंदी विजय पावला पुष्पवर्षाव देवी केला ऋषींनी दिला आशीर्वाद उल्कामुख कुंतलोम मारिले गणेश नंदी विजय पावले आता मनी दैत्य कैसे झुंजित ते परिसावे श्रोते हो
इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमोऽध्यायः श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 8वा श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवर हो। सेनापती पडिलाचा वृत्तांत। मणिमल्लासुरांनी ते वेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधेत आपले परिपूर्ण रणदुरे वाजवीत गहन रणभूमीसी निघते झाले। मणिदैत्य उवाच सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करीत मार्तंड भैरवासी रणी पाहे माझ्या युद्धासी जेन देखिले कधी। अरे जास स्वामी म्हणती इंद्राधिक देव पूजिती रणी जिंकिल मी शिवासी करुण युद्ध संग्रामाशी। मी जिंकीन त्या भैरवासी प्रसन्न कर्ण तुम्हासी जय पावेन निश्चयसी ऐसे जान दैत्य राजा। मणी दैत्य ऐसे बोलिला सिंहनाद गर्जनला त्रिभुवन आंदोलता आला त्या अति गर्जनेने। नादे ब्रह्मांड गर्जत तेने समुद्र उचंबळीत सृष्टी सारी भयचकित झाली तये वेळी। कपाळी सिंधूर चर्चिला दैत्य उंच वाढला रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी। 20 भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजयसारखी कुंडले चमकत मणी दैत्य महावीर। पर्वता सारिका दिसत चरण चाली असे चालत पृथ्वी सारी कंपायमान होत येता झाला रणभूमी। येता पाहुनी मणिसुराशी मार्तंड भैरव म्हणे गणासी दूर व्हावे तुम्ही युद्धासी मी पाहिन दैत्य बलवान। संग्रामाचे इच्छे करुण मार्तंड भैरव रणी चालिला आपण सिंहनादे करी गर्जना आंदोळले त्रिभुवन। मणिदैत्य उवाच अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित। ऐसा बोल ऐकिला भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धाविला त्या आधी क्रूर दैत्यावरी। दैत्याच्या मस्तकी फेकिली लोहभार सहस्रांची निर्मिली उंच गदा ती महाबळे दैत्याने खडगाने निवारिली। मणी दैत्य उवाच तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी परी तू स्थूल दिसतोसी कैसे युद्ध करीसी आम्ही असो महाबली। दैत्याचे कृत्य देखोनी शंभू प्रज्वळला अंतःकरणी सोडिले सहस्र प्रभवानी त्यामधून मत्त दैत्यावरी। बाण जाळ येता देखिले दैत्य खडगे छेदिले जैसे योगेश्वरी जिंकले चित्तासहित विषयासी। दैत्य काय केले 11 शती कृपी संधान केले मार्तंड भैरवे भस्म केले जोरदार हुंकार करुणिया। देवाने बाण धगधगीत सोडिले ते तयाच्या मुकुटी आदळले रत्ने विखुरली तये वेळी जैसी नक्षत्रे पडते भूमीवरी। खडग चंद्र चोडे करी घेतले मणी दैत्यावरी धावले वेगाने शिरतयाचे तोडले त्या दैत्य मणिकासुराचे। मायावी दैत्य काय केले शरभ सावधाचे रूप धरले शंकरासी चावू लागले त्यावेळी रणभूमीसी। शंभूने कर्तरी शस्त्र घेऊनी दैत्य कापिला क्रोधे करुणी दैत्य गिळी कर्तरी मुख पसरोनी जणू गुटिका जैसी। मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी गदा मारिला पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्यासूर। दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खडग पडता पळू लागला शस्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे। यावरी गिरिजापती आवेशला अग्न्यस्त्र टाकीत झाला मणी दैत्याचे भागरी पळला उदकी पडला अश्वासहित। मणी पडला जेथे अश्वासहित तेथे तुरंग तीर्थ झाले त्वरित बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी। दैत्य महादेवा ते रक्षित तिकटपाने संधान करीत ब्रह्मांड सर्व व्यापित ते शरजाळे करुणिया। असंख्यात शरपातले शंभूचे अंगी भेदिले कपाळी कुंडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी। बाणे शिवात खडतरले श्रीभूषणे सर्प भेदले मग मोडते झाले रुंडमाळे ते शिवशंकराच्या। यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला अग्निस्वरूपे जाहला आघात वक्षस्थळी दैत्याच्या। दैत्य विवळ जाहला भूमीवरी पडिला डोळे फिरवू लागला मणी दैत्यासूर। देवाने चरण उचलिला दैत्याच्या मस्तकी धरिला तयाने हस्ते धरिला वैर विसरोणी देव संतोषला। मणिकासूर उवाच रणी मृत्यू देखिलासी न सोडी तुझ्या चरणासी साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसे। तू भूताचा होशी स्वामी सकल जनांचा अंतर्यामी नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझ नमन माझे। नमन नीलकंठा रौद्र दानवाचा अति महारुद्र शंभू शांता देवेंद्रा तुझ नमन माझे। नमन रत्न मुकुट धरासे नमन गंगा प्रियासे नमन रजनी रूपासे तुझ नमन माझे। नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका खड्गपात्र धरा कैवल्यदायका तुझ नमन माझे। नमन भक्तजन आनंद करियासे विश्वनायक शेखरासे नमन डमरू हस्ता सदाशिवासे तुझ नमन माझे। दैत्याची स्तुती ऐकोनी प्रसन्न झाला शूलपाने बोलता झाला कृपावचनी त्या मणिकासूर दैत्यासी। शिव उवाच मी तुझ्याशी युद्ध करुण पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझिया। मी देन तुझ वर ऐसे बोलता चंद्रशेखर काय मागता झाला मणिकासूर परिशा श्रोते हो। मणिकासूर उवाच देवा तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझे स्तवन त्याचे करीती पठन त्याचे अखंड लक्ष्मी द्यावी।
ते अश्वरथ गजा ते पाविजे पुत्र पौत्रे राजकीजे महान सख्य लाभीजे मुखी वाणी सुललित असो स्तोत्र पठन जयासी मोक्ष द्यावे निर्धारेसी मस्तक माझे तुझ्या चरणासी निरंतर असो द्यावे माझे रूप तुरुंगासहित ते असावे तु सानिध्यात ऐसे वचन ऐकोनी समस्त शंभू बोले तयाशी मार्तंड भैरव उवाच मनी तू मागितले ज्यावरासी ते तू पावसी निर्धारेसी तू पावसी मोक्षासी माझी कृपे करुणी जे नर हे युद्ध ऐकती जे नर भक्तीने पठन करती ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करुणिया मणिकासूर ऐसे वधिला शिव प्रसन्न जाहला ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला सप्तशतीत असे वर्णिला इति श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला मल्ला ते रक्षावे इच्छिता जाहला मनीचा बंधू म्हणूनिया मार्तंड भैरव उवाच बोलावे म्हणे विष्णूसी तुम्ही सांगावे मल्लासुरासी सैन्यासहित जावे पाताळासी प्राण आपुला वाचवावा तू गेली या पाताळ भुवना ऋषी करतील अध्ययना देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी अंतःकरणे निर्मळ होती यज्ञयागादी करती राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयासी देव यज्ञाचे अंश बक्षती स्वर्गलोकी सुखे वसती तू न जरी जासी पाताळासी हा भैरव वधेल तुझं ऐसे शंभू वचन ऐकोनी विष्णू गरुडावरी बैसोनी एकलाची शांतमूर्ती धरोणी मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्येश्वर तयासी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी भगवान विष्णू उवाच मी प्रसन्न जाहलो तुझी बहुत दैत्य पडिले रणासी सकळ सैन्य परिवारासी अतिनाश जाहला रणीबंधू गोत्रज पडिले मित्र सोय रे वधिले आप्त विश्वासो मारिले महाक्रूर रण असे तुझा प्राणसखा मणिकासूर तो हि मारिला महावीर ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तुवा दुर्मदा मारिले असंख्य महागजाते वायुवेगिया तुरंग माते रत्नखचित अनेक रथाते पडिले असंख्यात पाय दळाते आता ऐसी बुद्धी कीजे मार्तंड भैरवाते शरण जाईजे दैत्यसहित पाताळी राहिजे रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यू रसवसे जे आपाशी तू युद्ध समर्थ नवेसी ऐक माझे दैत्य राजा मार्तंड भैरवाच्या क्रोधा नळासी तुझा देह जाईल आहुतीसी प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण का कीजे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी ऐक माझ्या वचनासी जावे पाताळी तुवा ऐकोनी विष्णूचे वचन मल्लासूर करे नमन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी मल्लासूर उवाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी गण शिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझ मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वधील मी सर्वांस शंभूने रणी मारिला सैन्यासहित मनी गिळिला पाहिन मी प्राणसखा आपुला माझ्या हृदय तो वसे भैरवाचे जठर विधारीन रक्ताच्या नद्या वाहवीन तयामध्ये स्नान करीन विझवीन जठराग्नी माझा माझी शस्त्रे भुकेली असती रुधिर प्राशन करो पाहती तोवरी तृप्ती न पावती माझे अंतकरण स्थिर नोहे देवाचे रक्तबिंदू करुण आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवित वे काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण जैसा अग्नितृणी दाहीन तैसे करेन समस्तांसी दाढांनी चर्वण करून देवासहित भक्षीन बंधू मनिकाचा सूड घेईन ऐसा गरजे दैत्येश्वर बंधू शोके हृदय पोळत समुद्र शोषिला तरी नाही विजत आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णू उवाच सांगतो मल्लासूर तुझी ऐक माझे पर्यसी सोडून आत्मघातकीपणाशी सुखे पाताळे बसावे पतंगाची वृत्ती धरसी तरी निर्धारी मृत्यू पावसी नीती दोषी कारण होसी ऐक दैत्य राजा दैत्य उवाच प्राणभये जे सत्वटा किती ते कुंभी बाकी पसती अकल्पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासी ऐसा विष्णूने बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासूर तो गुरु माऊलीची थोरी प्रसन्न करीतसे मल्हारी ही कथा तापत्रयाते हारी स्वामी सेवे कर्याच्या इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नवमोऽध्यायः श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच ऐसा विष्णूंनी समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उद्धत संग्रामी आला अनेक योद्धे घेवोनिया माथा शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघमंडळी लागला निळ मेघ वर्णे दिसे मल्लासूर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य संवेत अंगी कस्तुरी चर्चित कंकुमगार सहित दैत्य
ब्रह्माने काळाकोट निर्मिला, काजळाचा गिरी ओतला, आकाशी स्तंभ उभारला, इंद्रधनुचा तये वेळी, महाकाय योद्धा मल्लासुर, न वर्णवे त्याचा विस्तार थोर, रणभूमीस आला महावीर, सिंहनादे गर्जना करी, त्याच्या सिंहनादे करुण, मेरू छत्राखाली आला आपण, कैलासही कंपे भये करुण, मुकुट पडला पर्वताचा, भये कंप झाला समुद्राशी, बडवान सेवितयासी, शेषही कापे जळनेसी, भूमी पडो म्हणतसे, त्याचे भयनादे करुणी, पृथ्वी आली कंप मानोनी, सिद्धांनी सोडली आसनी, तपभंग दयांचा, अनेक सैन्य परिवाराला, मल्लासुर उभारणी राहिला, मार्तंड भैरवे देखिला, मग आज्ञायित धृतमारेसी, आज्ञेने धृतमारे उठली, हाताने कुंजराते धरती झाली, आकाशे फेकती जाहली, अतिप्रौढी करोणिया, अश्वासहित रथ गिळती, कुंजरे कुंजराते लढती, तुरंगमे तुरंगे मारती, फेके उचलूनी महारथासहित, शस्त्रघारे दैत्य पडताती, तयांतेची वेने उचलती, थोर कडकडाटे चघळती, धृतमारी दैत्य सैन्यासी, नानाविध शस्त्रे गिळती, ते तिचे जठराग्नी भस्म होती, ती अन्न जाहली होती, धृतमारीस त्यावेळी, त्याबळे वाढू लागली, अधिक पुष्ट झाली, दैत्य सैन्य भक्षू लागले, मल्लासुर कोपला तिच्यावरी, दैत्य उवाच, सैन्य भक्षण ग्रास करुणी, तू पुष्ट झाली असी रणी, न पुरसी माझ्या ग्रासा लागोनी, धृतमारी असे जरी महान, ऐकोनी ऐशी दैत्यांची बोली, धृतमारी उंच जाहली, सहस्रबाण वर्षो लागली, तये वेळी रणभूमीसी, गगनी मेघमाळा मोडली, धारा पर्वतावर वर्षली, तैसी धृतमारे सोडती झाली, शरवर्षाव दैत्यावरी, ते बाण खाली आले, महासुराच्या अंगी लागले, पडताच मोडते झाले, मल्लासुर दैत्य राजासी, आकाशी गदा भिडवून, धृतमारीस मारे रागावून, तीही करी निवारण, गदा हाती घेऊन या, दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन, धृतमारीवरी गेला धावून, तीही टाके मोडून, त्या मल्लासुर दैत्याचा, धृतमारी कोपी आवेशली, खडगाने दैत्यास मारती झाली, दैत्याची भुजा तुटली, दैत्य होतसे विभळ, तेथून शोणित निघाले, तेथे शोणित तीर्थ झाले, मानवासी पवित्र करते झाले, त्या मणिचूर पर्वतावरी, मल्लासुराने काय केले, मायावी भुजेस काढले, खडग घेऊन धावले, धृतमारी तये वेळी, धृतमारी भैरवनादे गर्जली, गगनाप्रती जाती झाली, प्रचंड शिला बरसू लागले, दैत्यावरी रणभूमीसी, दैत्य ही आकाशी उडला, मग धृतमारी आली भूमंडळा, अमोघ बाण सोडते जाहला, धृतमारी वरी गगनातुनी, असंख्य बाण मारिले, शरीर ते आदळले, धृतमारीस भेदिते जाहले, ती पडे रणभूमीसी, बाणे भेदिले मस्तकासी, शत लागले स्तनासी, स्कंधी वक्षस्थळी ग्रीव्येसी, शतशत भेदिते जाहले, जानू जंगा उराशी, कपाळी गंडस्थळी नाभीसी, असंख्यात लागले धृतमारेसी, विव्हळ जाहली ती, धृतमारी पडली पाहोनी, मार्तंड भैरव कोपला मनी, निघाला दैत्या सामोरा होवोनी, दैत्यांतक महादेव, लोण्याच्या अगणित राशी, अग्नी जैसा नाशी, तैसा करील मल्लासुरासी, दैत्यनाशक मार्तंड भैरव, निर्वाण संग्राम सुरस, मल्लासुरास वधेल महेश, सांगेन भैरवाचा दास, मी स्वामी सेवे करी, इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमोऽध्यायः। श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच ऋतुमारेसी विजय होऊन अतिशौर्योन्मत्त होऊन मध्यप्राशन करुण मार्तंड भैरवासी दैत्य बोलत। दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुसी, तू वाजावे कैलासासी, तू न पुरसी माझ्या युद्धासी, दैवहीन असे तू सेवितो मी अनेक कुंजरी, तू एका वृषभावरी, तुझ मस्ती नसे सरी, माझे भाग्य असे थोरी, तू गज चर्म पांघरसी, दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी, तू सर्पांची भूषणे लेशी, आम्हा अस्ति कांचनासी, सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मस्सी लेपन, तुझ भस्माचे उधळण अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे, सहस्र स्त्रिया आम्हासी, एक वृद्ध असे तुझपाशी, माझे राज्य त्रिभुवनासी, मी असे थोर, म्हणे युद्ध करील मसी, लाज नाही तुझ्या चित्तासी, स्पर्धा करिता गजासी, काय उंदीर समर्थ होय, समुद्राचे करावया प्राशन, बालक समर्थ होईल, प्रलयाग्नीचे शमन, काय पतंग करेल, काळातील मेघ निवारावयासी, काय समर्थता वायुसी, सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी, गजासी सामर्थ्य नसे, ऐसी कठीण वचने ऐकोनी, मनी खवळला शूल पाणी, सोडिले अनेक तिखट बाणी, त्यामधून मत्त दैत्यावरी, बाण येता देखिले, दैत्यपट्टीशे निवारिले, उग्र करवाळ करी घेतले, वेगे धावे शिवावरी, दैत्य येता देखुनी, शंकरे दृढ मन करोणी, कडदर्शर सोडोनी, दैत्य राजासी रोखिले, बाणमल्लाचे अंगी आदळले, आदळताच ते मोडिले, दैत्य तृणापरी मानिले, खडतर बाण शिवाचे, भैरवे उड्डाण केले, तिखट खडक करी घेतले, दैत्याच्या वामभुजी मारिले, मग डमरुनाद केला, डमरुनादे ब्रह्मांड गर्जले, दैत्य सिंहनाद केले, दोघांचे युद्ध प्रवर्तले, उपमाना हितयासी, मेरू पर्वताची या शिखरासी, कोणता पर्वत साजे उपमेसी, तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी, कवन वर्णू शकेल,
दैत्याने गजरूप धरले, डोके गगनासी लागले, सप्तसागरासी आंदोळले, पुच्छाचे विक्षेप करोनिया. मदाची या धारा पडती, तेने पर्वत ओले होते, मधोन्मत तो गजपती, वेगे चाले रणभूमीसी. गजाने शुंडा दंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला, चंद्र सूर्याच्या आड आला, सर्वत्र अंधार जाहला. सिद्धासी वाटे भीती, गृहे सोडून या पळती, दैत्य सहस्र गर्जती, त्यावेळी रणभूमीसी. गर्जने भूमी आंदोळती, मेघे भूमीवरी पडती, आवेशला तेव्हा पशुपती, दैत्यराज मल्लासुरावरी. करी खटवांग घेतले, दैत्याच्या मस्तकी मारले, मल्लेवरच्या वरी धरले, चर्मखेटके करोनिया. मल्लासुरासे शंकरासे, बळ तुझे कळले आम्हासे, भैरवे सोडिले अग्नि आसरासे, दैत्यावरी अति क्रोधे. अग्निज्वाळा तेव्हा निघती, पर्व सिंधुरवर्णे होती, सागरे जलचर तडपती, महादाहे करोनिया. अश्रधूम आकाशी जात, नक्षत्रे आच्छादली जात, चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधूमा करोनिया. अग्निरथासी जाळीत, लोहाची चक्रे वितळत, वीरांचे टोपही तापत, ते काढून फेकित. तयांचे शस्त्रभार तापले, पाय ते चटके बसले, मस्तकाचे केस जळाले, त्या महावीराचे. छत्रे चांबरे ध्वज जळती, काजळी होऊन पडती, अशी अग्नी आश्रे केली गती, त्यावेळी रणभूमीची. अग्नीच्या दाहे करुणी रक्तवर्ण झाले गगन, मल्लासुराचे अंग तापून तडातडा फोड उठती. शस्त्राचा प्रभाव थोर, व्याकुळ झाला मल्लासुर, होऊन धैर्याचा सागर, सोडी मग पर्जन्यासरासी. मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्षो लागले, अग्नि आसरासी निवारिले, पर्जन्यधारांनी रणभूमीवरी. मेरू अग्नि आश्रे तापला, पर्जन्याने भिजविला, जणू वर्षा काळ पावला, तै वेळी सर्वत्र. दैत्याची शस्त्रे अग्नी तापवली, पर्जन्याने ती भिजविली, निश्चल होऊन राहिले, जणू सारे निशस्त्रे. पाषण मेघ वर्षती, जणू आकाश भूमी पडती, गणदानवांची मस्तके फुटते, महापर्जन्य तो. महावीर ते घाबरले, अश्वकुंजरा आड दडले, तुरंगे आकाशी उडाले, पुढली या चरणी करोनिया. मेघधारा वर्षती, सर्वत्र जल पावती, प्रलय समुद्रापरे दिसती, जलमय सारी रणभूमी. शस्त्रे सारी जली तरती, रथ असंख्यात बुडती, शव सर्वत्र वाहती, जल प्रलय ओढवला. शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेगी मारुतास्त्र सोडिले, तेने पर्जन्यास निवारिले, प्रलय नाहीसा झाला. मारुतास्त्रे जल शोषले, ते आकाशी समुद्रे राहिले, दैत्य सैन्य उठवणी नेले, नभात कापसा परी. ते वेळी मल्लासूर कोपला, दारुण सर्पास्त्र सोडिता झाला, सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही. सर्व फडा दंश करती, विष सर्वत्र गाळीती, उडोनी जिव्हारी झोंबती, रणभूमीवरी सर्वत्र. मार्तंड भैरव आवेशला, गरुडास्त्र सोडिता झाला, गरुड भये सर्पे कंप सुटला, गेले पाताळी सर्प सारे. शंभू काय करिता झाला, पाशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरा ते मारिता जाहला, अति क्रोधे करुणिया. दैत्य गदा मुसळे मारित, शरे मुसळ्या ते निवारित, चक्रनांगर फेकीत, परी तो त्रिशूळ येतसे. त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला, दैत्याच्या जवळी आला, मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय. दैत्य हाहाकार करती, रणभूमी सोडून पळत, मल्लासुराचे डोळे फिरफिरती, पडला दैत्य रणभूमीसी. शंभू वाच, अहो दैत्यराजा उठसी, कान युद्ध करसी, तू तर थोर युद्धा अससी, का पडला रणभूमीसी. मार्तंड भैरवे चरण उचलिला, मल्लाच्या मस्तकी ठेविला, चरणस्पर्शे दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्र विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरुण, लोचने आनंद जळे भरून, उत्कंठा भक्ती करुण, स्थविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथा हरण, सदा ध्यावे आपण, जो स्वामीचा सेवे करी. इति श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. श्री गुरु माऊली उवाच, मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता, विसरला तो मल्लासूर वैरता, क्षणिक संत संगती घडता, दैत्य तो ही देव बने. शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्री, शिव तेच समर्थ असते, स्वामी सेवेकरांचे सद्गुरु. सनत कुमार उवाच, सांगतो ऋषी हो तुम्हासी, जीव शेष उरला मल्लासी, मग करता झाला स्तोत्रासी, मार्तंड भैरव शंभूचे. मल्लासूर उवाच, विनवितो मी भैरव तुसी, उद्धरी मज पापकर्मासी, पापात्मा पापकर्मासी, देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मत्त जाहलो, त्रिभुवनाते पिडो लागलो, त्या कर्मे पाप सागरे बुडालो, शंकरा उद्धरी मज. मी विनवितो शिवशंकरासी, जीवनसे स्वतंत्र कर्मासी, तूच सूत्रधार होसी, शुभ अशुभ कर्म फळाते. तू जगाचा सूत्रधार होसी, तू विश्वाचे पालन करेसी, चराचरा व्यापन उरलासी, शंभू तूच देवराया. काय दैत्य वेगळे असती, हे तू जानसी गिरिजापती, तूच जगाचा अधिपती, तुझ नमन कैलासपती. नमो देवा महादेवा शिवासी, नित्यवंदना नित्यवंदना रुद्ररूपासी, गौरीपती तू शंभूसी. नमो जगत्कर्ता शिवासी, नमो कल्याणकारी महादेवासी, चंद्रधरी मस्तकासी, नीलकंठाय नमो नमः. जो देव सकला मध्ये चेतना रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः.
जो देव सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये मोहरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये भ्रमरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये धर्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्रोधरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये मदरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये वीर रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्रिया रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये शक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये शौर्य रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये विद्यारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये निद्रारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये भक्तिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये मृत्यूरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये आत्मारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः नमो प्रपंचरूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमः नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः नमो जगसंहारकर्ताय नमो जगपालनकर्ताय नमो नमः नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरच्छेदकाय नमो नमः नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः ऐसी मल्लाची स्तुती ऐकोनी प्रसन्न झाला शूलपाणी शिव उवाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझी मा गाता उत्तम वरासी मल्लासुर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता आम्हासी परलोकाची चिंता कायसी तुझे दर्शन झाली यावरी देवा महान प्रताप करुण तुझा दास जाहलो जाण उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना योद्धा दुःसारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे तुझ्या नामा आधी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्राचे पठन करेल त्या नरासे सकळ सिद्धी द्याव्या तयासे इतके करावे स्वामिया जे तुझी भक्ती करते त्यांसी प्रसन्न व्हावे भवानीपती त्याची या मनोरथाची आरती शीघ्रपूर्वी जे देवराया लक्ष्मी वस्ती तयांच्या घरी रोग नसावे त्याच्या शरीरे न्यावे त्याचे मोक्षदारे स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करुण तुझे करती जे पूजन त्याचे निरंतर भावे प्रसन्न सुलभ होवने स्वामिया शिव उवाच झालो मी तुझ प्रसन्न मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझ मल्लासुर तू दैत्य श्रेष्ठ सनतकुमार उवाच रणी पडली या मल्लाचे 5 पुत्र आले युद्धासी नावे तयाचे पर्यसी सांगतो ऋषीवर तुम्हासी लोहार गला शूलधर देव गंधर्व कुंभवीर 5वा महाबाहो असुर हे पुत्र मल्लासुराशी ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी न राहती दर्पे करुणी धावले ते महादेवावरी भैरव आवेशला मनी शाप दिला मूर्खा लागोनी तुम्ही राहावे पर्वत होगोनी या भूमंडळावरी ऐसी मल्हारीची स्तुती वाचती जे श्रोती ते सगळ सुख पावती सांगत असे गुरुमाऊली इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 12ोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शिव उवाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखे असावे आश्रमी अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी धर्मसुत उवाच महेश्वरा तुझ नमन मार्तंड भैरव तुझ नमन तू आमचे करुणे रक्षण कृपावंत झाला आम्हावरी त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा आमचे वैरी मारा नाश तयाचा करा सदा
येथे तुझे युद्ध केले, मणिमल्ला सुरास वधिले, आम्हासी दुःखमुक्त केले, मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. तळी काळ दोषे पिडिले, संसार सागरी बुडाले, दारिद्र्य दुःखी गांजिले, तयासी सुखे करावे. आता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रकट होणे, स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्ताच्या कल्याणासाठी. धर्मसुताची ऐकोनी विनवणी, सदाशिव अंगीकारी तत्क्षणी, शक्ती सहित लिंगद्वय होऊनी, प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्ग शीर्ष मासी, षष्ठी तिथी आदित्यवारी, शततारका दिवस नक्षत्री, लिंगे प्रकट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी, कलत्र पुत्र परिवारासी, ऋषी आले कुटुंबेसी, त्या लिंगाजवळी. ते मणिखंडे आदिष्टेली, मोठ्या उत्सव केली, ती थोर राजधानी झाली, प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलयुगी होईल जेजुरी, तेथे वसतसे देव मल्हारी, भक्ताच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येते, जैसे मार्तंड भैरवासी पाहती, तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मग कारणामे भू बोलिजे, र कारणामे विष्णू म्हणिजे, इला नामे पृथ्वी सांगिजे, नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी पूजिते झाले देव ऋषी, करते झाले नमस्कारासी, नाना पुष्पे बाहोनी. धूप दीप दाविती, नाना फळे समर्पिती, अनेक नैवेद्य पात्रे करती, त्या मैराळ देवतेसी. कर्पुरे चंदने लाविती, हरिद्रा भांडार वाहती, नाना वाद्य वाजविती, गीत नृत्य तेही करती. देवासी दवना वाहती, तांदूळ पिवळे समर्पिती, पिवळे वस्त्र देती, ऋषी गणतये वेळी. मोर पिसांची चांवरे ढाळती, षोडशोपचारे पूजिती, नाना आरती करती, स्तुती करती मल्हारीची. देव उवाच, जय जयाजी देवा खड्गधरा, जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्य मर्दना, जय जयाजी महादैत्य विभंजना, जय जय करी पात्रा पूर्णा, जय जय शिवशंकरा. जय जयाजी मल्ल मर्दना, जय जयाजी मणिसूदना, जय जय दैत्य प्रेतासना, जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुरदाहका, जय जयाजी असुरांतका, जय जय प्रतापकारिका, त्रिशूळधारी शंभू जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी, कली दोषहरा भक्तिप्रियासी, नमो करुणासागरासी, संहारकारका मार्तंड भैरवासी. नमो वैराल देवा मल्लासी, नमो विश्वाच्या पालकासी, नमो देवा अर्चित चरणासी, वागीश्वरा नमन तुझ. नमो शिवाय, नमो महेश्वराय, नमो शंभवेय पिनाकिने नमन तुझ. नमो शशिशेखराय, नमो वामदेवाय, नमो विरूपाक्षाय कपर्दिने नमन तुझ. नमो नीललोहिताय, नमो शिवशंकराय, नमो शूलपानाय खटवांगिने नमन तुझ. नमो विष्णुवल्लभाय, नमो शिपिविष्टाय, नमो अंबिकानाथाय श्रीनीलकंठाय नमन तुझ. नमो भक्तवत्सलाय, नमो भवाय, नमो शर्वाय त्रिलोकेशाय नमन तुझ. नमो श्रुतिकंठाय, नमो शिवप्रियाय, नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ. नमो कामार्याय, नमो अंधकासुरसुदनाय, नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ. नमो कालकाळाय, नमो कृपानिधयाय, नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ. नमो मृगपाणयाय, नमो जटाधराय, नमो कैलासनिवासाय कवचिने नमन तुझ. नमो कठोराय, नमो त्रिपुरांतकाय, नमो प्रशंकाय वृषभारूढाय नमन तुझ. नमो भस्मद्युलित विग्रहाय, नमो सामप्रियाय, नमो स्वरमयाय त्रयीमूर्तये नमन तुझ. नमो अनीश्वराय, नमो सर्वज्ञाय, नमो परमात्मनाय सोमसूर्याग्निलोचनाय नमन तुझ. नमो हविषेयाय, नमो यज्ञमयाय, नमो सोमाय पंचवक्त्राय नमन तुझ. नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ. नमो प्रजापतयाय, नमो हिरण्यरेतसाय, नमो दुर्दर्शाय गिरिशाय नमन तुझ. नमो बालचंद्राय, नमो अनघाय, नमो भुजंगभूषणाय वर्गाय नमन तुझ. नमो गिरिधनायाय, नमो गिरिप्रियाय, नमो कृत्तिवाससाय पुरारातये नमन तुझ. नमो भगवंताय, नमो प्रमथाधिनाथाय, नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनये नमन तुझ. नमो जगद्व्यापिनाय, नमो जगद्गुर्वेयाय, नमो व्योमकेशाय महासेनजनकाय नमन तुझ. नमो चारुविक्रमाय, नमो रुद्राय, नमो भूतपतयाय स्थानवे नमन तुझ. नमो अहिर्बुज्ञाय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्तयेयाय अनेकात्मने नमन तुझ. नमो सात्विकाय, नमो शुद्धविग्रहाय, नमो शाश्वताय खंडपर्शवे नमन तुझ. नमो अजाय, नमो पाशविमोचनाय, नमो मृडाय, नमो पशुपतये नमन तुझ. नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्ययाय हराय नमन तुझ. नमो भगनेत्रभिदाय, नमो अव्यक्ताय, नमो सहस्राक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझ. नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ. देव ऋषींची स्तुती ऐकोनी, आली चेतना मूर्ती लागोनी, उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी, देव मल्हारी तया पुढे. देव मल्हारी उवाच, मी प्रसन्न जाहलो तुम्हासी, मागावे तुम्ही उत्तम वरासी. ऋषी उवाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले, तू विश्वाचे साकडे फेडले, सैन्यासहित मल्हासी मारले, भार फेडला वसुंधरेचा. मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वांचे कुलदैवत बनावे, सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर येथे राहून या. भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी, संपत्ती बहुत व्हावी, संतती तया प्राप्त व्हावी, सुख लाभावे तयासी.
तयांचे वैरी क्षय पावती भूत पिशाच बाधून शक्ती डाकिनी राक्षसांची न भीती ग्रहपीडा नसे तया जे पडती मल्हारी सप्तशती तया न कशाची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवेकऱ्यांना मल्हारी उवाच देव ऋषी हो ऐकिले वचनासे माझा आशीर्वाद तुम्हासे तुम्ही मागितले ज्यावरासे तो प्राप्त होवो तुम्हासे मी तेथे निवास करीतो भक्ता सदैव साथ देतो निर्भय तयास करतो कल्याण तयाचे होवो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने सेवा जे करते अजे ही युद्ध कथा सांगितली स्वामींच्या भक्ता श्री स्वामीच वद्विता श्री गुरुमावलीच्या मुखे इति मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिसती तया देव पावती विनवी स्वामी सेवे करी इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशोऽध्यायः श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। गुरुमावली उवाच अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यासाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळांचे ते कुलदैवत तयाशी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होत। सेवेकरी उवाच मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणतात यास माळसा कांता असे नावास कसे प्राप्त जाहले। श्री गुरुमावली उवाच खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती माळसेचा तो पती म्हणून तो माळसापती जाणावा सर्वांनी। देव मल्हारीचे 2 पत्नी माळसा नाही त्या एकावी माळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी। देवदानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनाही रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे। श्री विष्णूंची मोहिनी अवतरली दानव सेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिले शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले अतिकामी फळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासुनी तुम्ही मल्हारी अवतार धरुणी याल तेव्हा पत्नी होईल। तिम्मा शेटवानी नेवासास संतान नव्हते तयास सदा पूजित असे शिवास माळसा जन्मली तयांच्या घरात यथा काळ उपर झाली शेटजींना लग्नाची काळजी लागली स्वप्नाची वाणी ऐकली माळसेचा विवाह खंडेरायासी पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला शिवशक्ती एकत्र झाले। दुसरी कथा बानाईची ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची ती तुम्हा सांगतो। इंद्राला कन्या 7 इंद्रदेवतयासी पुसतात तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी 6 कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधाते तात 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी माझे भाग्यविधी लिखित जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात। इंद्राला राग आला तयाने तिला बालक केले एका पेटीत बंद केले चंदनापुरीच्या रानात टाकले म्हणे तुझे भाग्य कसे पेटी सापडले धनगराला पाहुणी तयातील बालिकेला थोर आनंद झाला पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले तिचे नाव बानू ठेविले तिने शंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाले तिला जेजुरीस बोलावले जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे माळसाकांत बानू मल्हारीवरे झाले मोहित म्हणे हाच माझा पती खंडेराय ही भाळले तिच्यावरे भुलले तिच्या लावण्यावरे ध्यास बानूचा अंतरे सर्वत्र बानूच दिसे माळसेला म्हणे सारे पाठ खेळावा हरणाऱ्याने वनवास भोगावा असा करार ठरवावा खेळात खंडेराय हरले खंडोबा वनवासास निघाले धनगराचे रूप घेते झाले बानूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या तेथे त्या सर्व मारल्या धनगर वाडा जमा झाला खंडोबाचा दोष दिला मेंढ्या जिवंत होतील जर बानू लग्न करील माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव माझा पती मल्हारी बानू जाणार नाही धनगरा घरी खंडोबा तिचा हात धरे तेव्हा दिसे मल्हारी बसवून तिला घोड्यावरी आले नळदुर्ग गडावरी तेथे विवाह करोणी आले जेजुरी नगरी खंडेरायास बानाईस पाहताच 30-34 राग आला म्हाळसाईस ती महालात निघून गेली मल्हारी सांगे समजावून पार्वतीची दासी जयाद्री म्हणून तीच आली बानाई बनून तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सवती मत्सरात जयाद्री साक्षी असत त्या तिला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील तिलोत्तमा नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होती इंद्रशापे मुरली रूपे ती कृष्ण हाती शोभले पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने जेजुरी सरूढ झाली नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आले धनगराजवळी तयाने मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतः त्यांचेवर फुंकिला आपला भंडार तोच झाला त्यांचा उद्धार मानवरूपी वाघे झाले गुरुमावली उवाच देव भंडाराची कथा ऐकावी भंडार म्हणजे हळद जाणावी ही योगमायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित योग निद्रा श्री हरीची असे कथा सप्तशतीची मणिमल्लासुर राक्षसांची भीतीने योग निद्रा गुप्त झाली ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्षवड पिंपळ पळस त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास शोधावया योग निद्रेस झाली मंत्राची लक्ष आवर्तने आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या त्रिपुरा सांगित यासी घ्यावे या हळदीसी ओळखावे योग निद्रेसी हीच तीच तुमची माया हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करेल निवारण जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे
शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्राव धुळावी दयावरे कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हावरी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान, त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला. नारदाने करुणी प्रयत्न भंडारा मिळविला वाघ्याकडून, तो फेकदा श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास, सांगतो मी सेवे कर्यास कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर, तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले गडाचा तट फोडू लागले, गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले, त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयांनी पिटाळले, शत्रुसेना पळू लागली, तयाची खोड मोडली, गडगडत गडाखाली गेले. जाज्वल्य मार्तंड भैरवाने आयसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा, त्या पवित्र गडाचा दावा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला, मल्लुखान म्हणे खंडोबाला, 1.25 लाखाचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देव घरात, असे तो कुलदैवत 18 गड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, आश्वास खंडोबा असावा, मागे माळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास, न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात, पूजावे खंडेरायास अंगणात, रात्री जागरण गोंधळ करतात, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली, तसे श्री गुरु माऊली बदले लिहि तसे सेवेकरी. सेवेकरी उवाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली उवाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र, मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून, ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात पाणी सुपारी नाणे, तामनात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्ठी पर्यंत रोज 1 माळ वाहून खंडदीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा, हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्ठीला कुळधर्म करावा, भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा, दिवट्या बुद्ध्यासहित पूजावा खंडेराय त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी, कर्त्या पुरुषास सर्वांनी. तामनात तांदळाने अष्टदल काढोनी, भंडारा त्यात भरोनी, तांब्यात सुपारी पैसा ठेवून, खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून, तामणवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करोनी तामण खाली घ्यावे. असे 3 वेळा करोनी, खोबरे वाटी फोडोनी, भंडार तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडारा उधळावा चौफेर, खोबरे फेकावे चहुदूर, करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुद्धल्यासहित. घरात असता पुत्रचिंता ही सप्तशती वाचता, 11 रविवार उपवास करता, चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकोनी धावत असे न लागता क्षण, बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसा देवी, सदैव भक्ता सुखी ठेवी, योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरे, श्वान एखादा येता दारे, द्यावी त्यास भाकरी, अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यांस, समर्थ बनवावे तयास, समर्थांचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीकाया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. क्षमा प्रार्थना स्तोत्र. अपराध सहस्रोजे होती हातून माझिया, मानू निदास माफी दे मला तू शिवशंकरा. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जना, नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देव नाशके. मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा, दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे, ते करी माफ हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट येळकोट जय मल्हार, माझी पूजा करी गोड, तुष्ट हो माळसा कांत. गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप ऐकहा, मजला भो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. प्रसादाने खंडेराया, प्रसादाने खंडेराया.
क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री गुरुमावली विरचित श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय।